तर चला तर मग आता निघूयात इथून गावावरून आणि मग मुंबईला किती वाजेपर्यंत पोहोचतोय काय. तर हा असा काहीसा छोटासा घाट आहे आणि त्या घाटामध्ये असा मस्त असा व्ह्यू आहे. ही आपले वॅगनार आणि हा पूर्ण असा व्ह्यू आहे, बघून घ्या. गाडीचा पूर्ण टायर बसला. जो समोर राईट गेलेला तुम्हाला दिसतोय हा परशुराम मंदिराकडे जातो. राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर निघता वाजल्यात 4:30 आणि आपण निघालो आहोत कोकणातून मुंबईला जायला. जुना गोवा हायवेने चाललो आहे. बाहेर बघू शकता पूर्ण अंधार आहे, बाकी तर आजूबाजूला काहीच नाही दिसत आहे. बाहेर बघू शकता पूर्ण काळोख आहे. तर चला तर मग आता निघूयात इथून गावावरून आणि मग मुंबईला किती वाजेपर्यंत पोहोचतोय काय पण बघूया. लास्ट टाइम आपण 12च्या आसपास निघून 9 साडेनऊ पर्यंत आपण पोहोचलो होतो गावी. आता बघूया किती वेळ आपल्याला लागतोय. चला तर मग असेच बघत राहा. रोडची कंडिशन तर येताना सांगितली होती, परत एकदा आता काय कंडिशन असेल ती पण आपण तुम्हाला परत एकदा सांगू. रत्नागिरीच्या पुढे आहोत. वाजले आहेत अपडेट 6:32. तर रोडचं कंडिशन तर ठीकठाकच आहे. पॅच वगैरे भरपूर मध्ये आहेत, भरपूर पॅच वगैरे डायव्हर्जन वगैरे भरपूर होते. तर मस्त असा एक व्ह्यू भेटला मला, तर व्ह्यूमध्ये मी थांबलो होतो. व्ह्यू दाखवतो तुम्हाला परत एकदा. तर हा असा काहीसा छोटासा घाट आहे आणि त्या घाटामध्ये असा मस्त असा व्ह्यू आहे. ही आपले वॅगनार आणि हा पूर्ण असा व्ह्यू आहे, बघून घ्या. चला तर मग आता निघूयात इथून. व्ह्यू तर बघितला, आता इथून आपण निघूयात पुढे. किती वेळ लागतोय माहिती. फ्लॅट बघू शकता इथे गाडीचा पूर्ण टायर बसला. की आपण इथे इरफान टायरवाल्यात त्यांच्या इथे आपण थांबलो. त्यांना फोन केला होता, 10-15 मिनटात येतील बोललेत. तर गाडीचा पूर्ण टायर फ्लॅट आहे. बघूया पंक्चर झाला आहे का हवा निघाली आहे काय झालं ते बघू शकता. रियालिटी दाखवतो. एक पंक्चर निघाला इथे, एकच पंक्चर आहे. वॉल वगैरे बाकी सर्व गोष्टी ठीक आहेत. पंक्चर काढू आणि जाऊ आता पटापट पुढे, ऑलरेडी लेट झालंय. तर गाडीचं पंक्चर आपण काढला, एकच पंक्चर निघाला होता. सावर्डेमध्ये आपण सावर्डेच्या थोडा पाठीकडे आहोत आपण. तर आता चिपळूण ऑलमोस्ट 20-25 किलोमीटरच्या आसपास असेल. ऑलमोस्ट सावर्डेच्या बॉर्डरवरच आहोत आपण. तर चला आता जाऊया पुढे आणि कुठेतरी नाश्ता वगैरे बघूया थोड्या वेळाने. अजून तर भरपूर 8च वाजल्या, 10च्या आसपास वगैरे नाश्ता करायला थांबूया. चला रोड बघा. A few moments later. सकाळचे वाजलेत 8:09 आपण पोहोचलो आहोत चिपळूणला. तर चिपळूणचा जो रोडचं काम चालू होतं ते पूर्ण झालेलं आहे. आता मध्ये वगैरे काही असं नाही आहे खडबडीत वगैरे. A few moments later. परशुराम घाट इथे चालू झाला आहे, तुम्ही बघू शकता. परशुरामाचं मंदिर मी पुढे जाऊन दाखवतो तुम्हाला कुठे आहे ते एक्झॅक्ट. जो राईट टर्न ठेवला आहे त्या लोकांनी. आणि हा पूर्ण घाट असा 4 पदरीकरणामध्ये आहे. तर हा जो समोर राईट गेलेला तुम्हाला दिसतोय
हा परशुराम मंदिराकडे जातो. बघा इथे बोर्ड वगैरे पण लिहिलंय. आणि हा सरळ आता आपण गेलो का भोसते नंतर मग खेड. चला रोडची मजा घ्या. तर 10:15 वाजता इथे पोहोचलो होतो जोशी वडेवाल्याच्या इथे. गाडी आपली बघू शकता. खाऊन वगैरे झालाय. क्लिप थोडीशी दाखवतो कारण का आतमध्ये भरपूर रश होती. होतं कारण का आतमध्ये भरपूर रश होतं तर बसायला पण जागा नव्हती तर मी शूट काहीच करणार. आणि आता रोड खाली आहे. 11 पावणे 11 झाले आहेत. निघूया इथून. जेवढ्या लवकर पोहोचता येईल तेवढ्या लवकर मुंबईला पोहोचू आणि जरा झोपू. उद्या परत वर्किंग आहे तर आपल्याला जायचं आहे कामाला. चला तर Much later. तर दुपारचे वाजले आहेत आता 2:21 आणि फायनली आपण घरी पोहोचलो आहोत. तर आता रेस्ट करू, आराम वगैरे करू. उद्या उठून परत ऑफिसला जायचं आहे. सो व्हिडिओ बघितला असेल. गोवा रोडची कंडिशन तर मी आधी सांगितली होती. तर आता सांगायची मला वाटत नाही परत गरज आहे. सो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आपली फॅमिली लवकरात लवकर मोठी करायची आहे. सो थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर. बाय बाय. राम राम. Yeah.